देशात नुकताच नीट पेपर फुटल्याने व त्यांच्या परीक्षा रद्द झाल्याने संपूर्ण भारतभर विद्यार्थी व पालकांमध्ये तणावाचे वातावरण होते व दुसऱ्या झालेल्या नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य होते। या अशा पेपर फुटीच्या प्रकरणामुळे मानसिक तणावामुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे। दिल्लीत कॉक्रोच पार्टी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी धरून आहे। त्याच पार्श्वभूमीवर भंडाऱ्यात क्रांतिज्योती महिला संघटनातर्फे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर भंडारा जिल्ह्यात मोठा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। माझे नाव अश्विनी दिलीप भिवगडे, अध्यक्ष क्रांतिज्योती महिला संघटन, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा। शिक्षण क्षेत्रातील सातत्याने पेपर फुटी होत असलेल्या प्रकरणांमुळे आज भारत देशाच्या केंद्रीय शिक्षा मंत्री पदावर जे विराजमान आहेत आदरणीय धर्मेंद्र प्रधान साहेब यांच्या असक्षम कार्यप्रणालीमुळे देशाच्या भविष्याला व शिक्षण विभागाला फार मोठा धोका उत्पन्न झालेला आहे। आज देशभर देशाचा युवक काक्रोच दिल्ली सारख्या ठिकाणी जंतर मंतरवर तीव्र प्रमाणात आंदोलन करीत आहे आणि त्यामुळे या आंदोलनाची दखल घेत आणि शिक्षण विभागातील घोटाळ्याला लक्षात घेऊन माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारत सरकार यांनी सुद्धा तात्काळ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा हे आंदोलन सुरूच राहील आणि आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू ही आमची या निवेदनाद्वारे मागणी आहे।